या ग्रंथालयात विविध क्षेत्रातील खेळाडूंनी आपल्या अनुभवाच्या आधारावर प्रकाशित केलेली पुस्तके, सीडी, फोटोग्राफी उद्योन्मुख खेळाडूंच्या माहितीसाठी ठेवण्यात येणार आहे। महापालिकेच्या वतीने पिंपरीतील नेहरू नगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडियम मध्ये क्रीडा ग्रंथालय आणि माहिती केंद्र कार्यरत आहे। क्रीडा क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक, साहित्यिक, ज्येष्ठ खेळाडू, समीक्षक आपल्या अनुभवाच्या आधारावर तंत्रशुद्धपणे विविध क्रीडा प्रकारांची माहिती, पुस्तके तसेच सीडी, फोटोग्राफी आदी साहित्याची निर्मिती करतात। या माहितीचा उद्योन्मुख खेळाडूंना मोठ्या प्रमाणात उपयोग होऊ शकतो। ही बाब लक्षात घेऊन पालिका क्रीडा विभागाने क्रीडा वाङ्मय निर्मिती करण्याचे धोरण आखले आहे। या अंतर्गत क्रीडा ग्रंथालय विकसित करण्यासाठी पालिकेची विविध ग्रंथालये मध्यवर्ती ग्रंथालयाला जोडण्यात येणार आहे। अण्णासाहेब मगर स्टेडियम येथे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडू तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील खेळाडू संघटना याबाबतची माहिती अद्ययावत केली जाणार आहे। एकुलती एक या चित्रपटाचे निर्माता आणि दिग्दर्शक सचिन पिळगावकर असून त्यामध्ये प्रथमच मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण करणारी त्यांची कन्या श्रिया हिने या चित्रपटात प्रमुख भूमिका केली आहे। या मराठी चित्रपटाच्या प्रदर्शनानिमित्त अभिनेता, दिग्दर्शक सचिन आणि श्रिया पिळगावकर यांनी नेक्स्ट जनरेशन वृत्तवाहिनीच्या कार्यालयास भेट दिली। करणार नाही का? ती मोठी झाली म्हणून? माझ्या घरात राहायचं असेल तर माझ्या म्हणण्याप्रमाणेच वागावं लागेल। डिपेंड्स। तुमचं म्हणणं काय त्यावर ते अवलंबून आहे। तू स्वतःला समजतेस कोण? तुमची मुलगी। एकुलती एक, एकुलती एक। एकुलती एक या चित्रपटाचे निर्माता आणि दिग्दर्शक सचिन पिळगावकर असून त्यामध्ये प्रथमच मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण करणारी त्यांची कन्या श्रिया हिने या चित्रपटात प्रमुख भूमिका केली आहे। त्यांनी नेक्स्ट जनरेशन न्यूज वाहिनीच्या कार्यालयास नुकतीच भेट दिली। यावेळी नेक्स्ट जनरेशन न्यूजचे प्रमुख इक्बाल शेख यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले। यावेळी सचिन, श्रिया यांनी वाहिनीच्या कामकाजाचीही माहिती घेतली। 23 मे रोजी प्रदर्शित होणाऱ्या एकुलती एक या चित्रपटाविषयी यावेळी सचिन यांनी माहिती दिली। 5 शहरांमध्ये एकाच वेळी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाच्या प्रीमियर वेळी सचिन, श्रिया दृकश्राव्य माध्यमातून थेट संवाद साधणार आहेत। त्यामुळे प्रेक्षक हाच सेलिब्रिटी असल्याचंही यावेळी सचिन यांनी सांगितलं। स्पेशल प्रीमियर आहे फक्त प्रेक्षकांसाठी। प्रेक्षकांच्यासाठी महाराष्ट्राच्या 5 शहरांमध्ये हा व्हर्च्युअल प्रीमियर संध्याकाळी 6:30 वाजता साजरा केला जाणार आहे। मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबाद। मुंबईमध्ये सिटीलाईट सिनेमामध्ये, ठाण्यामध्ये गोल्ड ठाणेमध्ये, पुण्यामध्ये प्रभात टॉकीज, नंतर नाशिकमध्ये दामोदर आणि औरंगाबादमध्ये दिगंज। तर याचं स्पेशल काय आहे? तर स्पेशल असं आहे की प्रेक्षक जेव्हा तिकीट काढून आतमध्ये जातील आणि जेव्हा आतमध्ये गेले तर त्यांना मोठ्या स्क्रीनवरती मला आणि श्रियाला पाहता येईल आणि नुसतं त्यांनाच आम्हाला पाहता येणार नाही तर आम्ही सुद्धा त्यांना पाहतो जिथं आम्ही असतो तिथून, आणि ते आमच्याशी थेट संवाद साधू शकणार। यावेळी नेक्स्ट जनरेशन वाहिनीतर्फे चित्रपटाला शुभेच्छा देण्यात आल्या। एकुलती एक ही अशी एकुलती एक। पुणे विद्यापीठामध्ये या शैक्षणिक वर्षांपासून योग या विषयातील पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार असून या निर्णयाला विद्या परिषदेने बुधवारी मान्यता दिली आहे। त्याचबरोबर विद्यापीठाच्या आवारात समाजकार्य अभ्यासक्रम विभागही सुरू करण्यात येणार आहे। पुणे विद्यापीठाच्या विद्या परिषदेची बैठक बुधवारी झाली। या बैठकीमध्ये येत्या शैक्षणिक वर्षांमध्ये नव्याने सुरू होणाऱ्या अनेक अभ्यासक्रमांना मान्यता देण्यात आली। या वर्षीपासून विद्यापीठामध्ये योग शिक्षण या विषयातील शिक्षणशास्त्र पदविका DEd आणि योग या विषयातील पदव्युत्तर अभ्यासक्रम MA सुरू करण्यात येणार आहे। योग शिक्षण विषयातील DEd अभ्यासक्रमासाठी 50 विद्यार्थ्यांना तर MA योग या अभ्यासक्रमासाठी 40 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे। त्याचबरोबर विद्यापीठाच्या आवारात समाजकार्य अभ्यासक्रम विभागही सुरू करण्याचा निर्णयही घेण्यात आला।
या विभागांतर्गत समाज कार्य विषयातील पदव्युत्तर अभ्यासक्रम MSW या शैक्षणिक वर्षांपासून सुरू करण्यात येणार आहे. या अभ्यासक्रमासाठी 60 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. औषध निर्माण शास्त्रातील पदविका अभ्यासक्रमालाही विद्या परिषदेने मान्यता दिली आहे. या शैक्षणिक वर्षांपासून सर्व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या मूल्यमापनासाठी क्रेडिट सिस्टीम लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयालाही विद्या परिषदेने संमती दिली असून क्रेडिट सिस्टीमच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या अभ्यासक्रमांना मान्यता दिली आहे. आई जन्मल्या जन्मल्या मिळालेलं पहिलं प्रेम म्हणजे आई. नव्याने बोलताना बोबड्या शब्दातलं पहिलं नाव म्हणजे आई. शिक्षणातलं पहिलं पुस्तक म्हणजे आई. काही पण जिंकण्याचा आत्मविश्वास म्हणजे आई. कडक उन्हातली सावली म्हणजे आई. स्वतःची ओळख म्हणजे आई आणि आयुष्यातली न संपणारी कविता म्हणजे आई. अशा या आईच्या मातृत्वाला सलाम करणारा दिवस म्हणजे मदर्स डे. 1912 मध्ये एना जेरविसने सेकंड संडे इन मे आणि मदर्स डे या वाक्यांना ट्रेडमार्क बनवले आणि मदर्स डे ला इंटरनॅशनल असोसिएशनची निर्मिती केली. कॅथलिक धर्मानुसार ही सुट्टी वर्जिन मेरीला श्रद्धांजली देण्याच्या प्रथेला जोडली गेली आहे. पोलीस शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेस सुरुवात झाली असून 141 जागांसाठी 18,924 अर्ज आले आहेत. यापैकी 30% जागा महिलांसाठी राखीव असून त्यासाठी 1,776 महिलांनी अर्ज केले आहेत. महिला आणि माजी सैनिक उमेदवारांच्या भरतीची प्रक्रिया 23 मे पासून सुरू होणार आहे. शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयात पुणे पोलीस शिपाई पदासाठी भरती प्रक्रिया पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ तसेच सहपोलीस आयुक्त आणि दक्षता अधिकारी संजीव कुमार सिंघल यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाली. अप्पर पोलीस आयुक्त अब्दुल रहमान भरती प्रमुख आहेत. 4 पोलीस उपायुक्त, 8 सहाय्यक पोलीस आयुक्त, 46 पोलीस निरीक्षक, 42 सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक, 500 पोलीस कर्मचारी आणि 60 मंत्रालयीन कर्मचाऱ्यांची या पोलीस भरतीसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. पोलीस भरतीची प्रक्रिया पारदर्शकपणे केली जात असून भरतीचे चित्रीकरण करण्यात येत आहे. यातील पारदर्शकता वाढवण्यासाठी शारीरिक चाचणीनंतर उमेदवारांना जागेवरच गुण देण्यात येतात. या गुणांची यादी पोलीस मुख्यालयातील फलकांवर लावण्यात येते. त्याचप्रमाणे संकेतस्थळावरही प्रसिद्ध केली जाते. एलबीटीच्या विरोधात गेल्या महिन्याभरापासून व्यापारी वर्गानं आंदोलन सुरू केले आहे, तर काही दिवसांपासून पुणे शहरात व्यापारी वर्गानं कडकडीत बंद पाळला आहे. यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल होताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या वतीने योग्य ती पावले उचलण्यात येत आहे. 10 मे अखेरपर्यंत पालिकेकडे 1,45,00,000 रुपयांचा भरणा झाला आहे. या भरण्यात कंपनी आणि संस्थांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. IBM, TCS, आयडिया सेल्युलर, अंबुजा सिमेंट, महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड या कंपन्यांचा यात समावेश आहे. तसेच एलबीटी नोंदणीचे काम चालू असून 10 मे पर्यंत पालिकेकडे 63,000 व्यावसायिकांची एलबीटी अंतर्गत नोंदणी झाली असल्याची माहिती पुढे आली आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून व्यापाऱ्यांनी एलबीटी विरोधात निदर्शनांसोबतच बंद पुकारला आहे. एलबीटी लागू असणाऱ्या इतर शहरात मात्र व्यापाऱ्यांनी माघार घेतली आहे. पुणे शहरातील व्यापारी मात्र एलबीटी विरोधात ठाम आहेत. परंतु यातून छोट्या व्यापाऱ्यांची गर्दी ओसरल्याचे चित्र आहे. व्यापाऱ्यांनी घेतलेला एलबीटी विरोधात पवित्रा आणि तितकेच निर्णयावर ठाम असणारं शासन यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून एलबीटी वरून वाद चालू होता. निदर्शने आणि शक्ती प्रदर्शने करून व्यापारी निषेध व्यक्त करत होते. वेळोवेळी बंद करून व्यापारी हे सामान्य नागरिकांना वेठीस धरत आहेत असा आरोप शासन करत आहे. तर या सगळ्या बंदला सरकार जबाबदार आहे असा आरोप व्यापारी करत होते. व्यापाऱ्यांनी बंद मागे घेतला नाही तर आम्हाला कठोर निर्णय घ्यावे लागतील असा इशाराही मुख्यमंत्र्यांकडून मिळाला होता. इतर शहरातील व्यापाऱ्यांनी माघार घेतली असली तरी पुणे शहर व्यापारी संघटना मात्र आपल्या निर्णयावर ठाम आहे. वीज ग्राहकांच्या जलद तक्रार निवारणासाठी महावितरणाच्या पुणे परिमंडळातील सर्व विभागात महिन्याच्या पहिल्या मंगळवारी वीज ग्राहक तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात येणार आहे. एखाद्या महिन्याच्या पहिल्या मंगळवारी शासकीय सुट्टी असल्यास त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात येईल.
जून महिन्यापासून दरमहा पहिल्या मंगळवारी रास्तापेठ, पद्मावती, नगर रोड, पर्वती, बनगार्डन, कोथरूड, पिंपरी, भोसरी, शिवाजीनगर तसेच मंचर, राजगुरुनगर आणि मुळशी या विभागात तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात येणार आहे. संबंधित विभागाचे कार्यकारी अभियंता सकाळी 11 ते 1 दरम्यान वीज ग्राहकांच्या तक्रारी दाखल करून घेतील आणि तक्रार निवारणासाठी कार्यवाही करतील. एखाद्या महिन्याच्या पहिल्या मंगळवारी शासकीय सुट्टी असल्यास त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात येईल असे महावितरणाकडून सांगण्यात आले आहे. सर्वसामान्य नागरिकांचे जीवन जगणे कठीण झाले आहे. दिवसेंदिवस सर्वच वस्तूंचे दर वाढताना दिसत आहेत, तर पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले की याचा परिणाम सर्व वस्तूंच्या खरेदीवर होताना दिसतो. पण काही दिवसांपूर्वी पेट्रोलचे दर कमी करण्यात आले, पण आता डिझेलच्या दरात आणखी ₹1.13 वाढ करण्यात आली आहे. डिझेलचे जुने दर ₹54.82 असे होते, तर आता या दरवाढीमुळे ₹55.95 असा दर नागरिकांना मोजावा लागणार आहे. पण या दरवाढीचा परिणाम वस्तूच्या खरेदीवर होताना दिसेल हे मात्र निश्चित. सिटी दिस वीक मध्ये आज इथेच थांबूया. पुन्हा भेटूया याच वेळी. ताज्या अपडेटसाठी पाहत रहा नेक्स्ट जनरेशन न्यूज.